आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। दोन्ही नद्यांवरील सुमारे 20 ते 25 बंधारे पाण्याखाली गेले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारे काही महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येऊ शकते। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यानं दोन्ही नद्यांवरील सुमारे 20 ते 25 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय। इचलकरंजीसह शिरोळ तालुका आणि सीमा भागातील अनेक गावांचा संपर्क धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असून वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागू शकतो। दरम्यान जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा तसंच आपत्ती व्यवस्थापन पथकं पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहेत। नदीकाठच्या गावांमध्ये सतत पाहणी केली जात असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात किंवा बंधाऱ्यावर जाणं टाळावं तसंच प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। सध्या शेतीच्या कामांना वेग आला असला तरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जाते। नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वाढली असून पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात असून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे संपूर्ण परिसरात सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय।